जे शिवराव भावनो, चला आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की जर एखादा नंबर दिलेला असेल तर त्याचे वर्गमूळ तुम्ही सोप्या पद्धतीने कशा काढू शकता. आता काय करायचं आपल्याला, कोणता जरी नंबर असेल, आता एखादा नंबर आहे त्याचं वर्गमूळ तुम्हाला काढायचं, तर ते आपल्याला सोप्या पद्धतीने काढू शकतो. कसं बघा, जर समजा कोणता जनरल नंबर घ्या, एक नंबर घेतला तुम्ही 400, किंवा एखादा दुसरा नंबर घेतला 1000 असेल, किंवा परत कोणते जेवढे समजा तुम्हाला माहित आहेत ते, पण आता फिक्स सगळेच माहित असणार आहे का आपल्याला, नाही, काही माहिती असलेले आपण काढून पाहू बरोबर येतं का. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने काढू शकतो. त्यासाठी आपण सिंपल घेतलं, एखादा अवघड क्वेश्चन घेतला तर तुम्हाला एकदम समजणार नाही. आता बघा, एक नंबर आहे 400, 1000 नंबर आहे, याचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. हा कोणत्या नंबरचा वर्ग आहे हे आपल्याला काढायचंय, वर्गमूळ काढायचंय. त्यासाठी ध्यानात ठेवायचं मित्र, सर्वात अगोदर फर्स्ट स्टेप काय, तुम्हाला माहित पाहिजे हा 400 आहे, हा 1000 आहे, याचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर जे प्राईम नंबर असतात आपली, प्राईम नंबर म्हणजे कोणते बाबा, मूळ संख्या. कोणत्या संख्या? मूळ संख्या. आता मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, 13 आहे. याच्यामध्ये आता बघा, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर. मूळ संख्या कोणत्या संख्या असतात की अशा संख्या की ज्या संख्येला एकेला भाग जातो त्याच नंबरला भाग जातो, दुसऱ्या व्यतिरिक्त कोणत्याही नंबरला भाग जात नसतो, त्या नंबरला म्हणतात प्राईम नंबर. मग आता हे नंबर आहेत प्राईम नंबर. तर हे जे प्राईम नंबर आहेत बघा, 1000 नंबर आहे म्हणजे 400 नंबर आहे, याचे जर तुम्हाला वर्गमूळ काढायचा असेल तर तुम्हाला काय करणार आहे, सर्वात अगोदर या नंबरला अगोदर 2 भागायचं. त्या ठिकाणी कधीपर्यंत भागायचं मित्र, जोपर्यंत तुम्ही त्याला भागू शकता. जर 2 भाग नाही गेला तर नंतर तुम्ही किती भागसाल, त्या ठिकाणी 3 भागसाल. जर 3 भाग नाही गेला तर 5 भागसाल. पण जर 2 पूर्णपणे भाग जात असेल तर फक्त 2 भागायचं. म्हणजे आपल्याला काय करायचे, याचे फॅक्टर पाडायचे, सरळ सरळ याचं काय करायचं, प्राईम फॅक्टर पाडायचे जो नंबर असेल तो. मग आता ते कशा पद्धतीने काढत असतो बेटा, दादा, एक स्ट्रेट लाईन काढली, दुसरी काय काढली आपण, एक स्ट्रेट लाईन काढली. मग आता हे 2 लाईन काढल्याच्या नंतर आपल्याला याचं काय करायचंय, जो नंबर आहे 2 यांना डिवाइड करायचंय. तुम्हाला माहिती आहे 2चा नंबर म्हणजे 2ची कसोटी काय असते आपली, 2ची कसोटी असते की ज्या नंबरच्या शेवटी 2, 4, 6, 8, 0 हे नंबर असतील त्या नंबरला 2 भाग जातो. मग आता हा 0 आहे म्हणजे 2 भाग जाणार. 400 ला 2 भागितले किती येतील बाबा, 200. 200 ला 2 भागितले किती येतील, 100. 100 ला 2 भागितले किती येतील तुमचे, 50. 50 ला 2 भागितले किती येतील, 25. 25 ला 2 भाग जातो का आता, नाही जात. 3 जाईल का, 5 आणि 2 7. तुम्हाला कसोट्या माहिती पाहिजे, 2ची किती, 3ची किती, 5ची किती, 7ची किती, हे ऑलरेडी मी अगोदरच्या लेक्चर मध्ये शिकवलेलं, तर ते बघून घ्यायचं. 25 ला जाईल 5 ने भाग. 25 ला जर 5 ने भागितलं किती उरेल, 5. 5 ला 5 ने भागितलं किती उरेल, 1. ज्या वेळेस इथे 1 येईल असं समजायचं या नंबरला आपण पूर्णपणे भाग दिलेला आहे. मग आता याचं वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचं बघा, कोणताही नंबर आहे, समजा 5 चा वर्ग असेल तर काय करतो आपण, 5 इंटू 5 करतो का नाही. मग या 5 5 आहेत, याच्यातला एक जर बाहेर काढला तर हा कशाचा वर्ग आहे, 5 चा वर्ग आहे. आपल्याला समजतं ना सर्वात की कोणत्याही नंबरचा वर्ग जर करायचा असेल तर त्याचा 2 वेळेस गुणाकार असतो. किंवा 7 चा वर्ग केला तुम्ही तर तो किती असेल, 7 गुणिला 7 असेल ना. तर मग हा नंबर जो आहे याचा आपल्याला काय करायचा आहे, आता हा नंबर दिलेला होता याच्यावरून याचं वर्गमूळ काढायचंय, म्हणजे तो कोणत्या नंबरचा वर्ग होतो हा 400 ते काढायचे. तर अशा पद्धतीने काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही प्राईम फॅक्टरायझेशन पाडता, कोणताही नंबर असेल, 400 होता, 2 भागितला, त्याला 2 भागितलं, 200 आले, त्याला 2 भागितलं, 100 आले, 100 ला 2 भागितलं, 25 आले, 25 ला 2 भाग जात नाही. मग 3 देऊन पाहायचा, पण 3 भाग गेला का, 25 ला नाही गेला. त्याच्यानंतर 5 भाग दिला, मग परत 5 भाग दिल्यामुळे हे आले त्याचे प्राईम फॅक्टरायझेशन. तर आता याच्यातून सोप्या पद्धतीने तुम्हाला वर्गमूळ कसं काढायचं मित्र, स्क्वेअर आहे म्हणजे 2 2च्या जोड्या पाडायच्या, ध्यान ठेवायचं. ही स्टेप तुम्ही क्यूब मध्ये वापरू शकता एखाद्या नंबरचं घनमूळ काढायसाठी. जर समजा वर्गमूळ काढायचं तर जोड्या 2 2च्या लावायच्या. ही 2 2ची जोडी सेम आहे, 2 2, एक बाहेर आला. या ठिकाणी 2 2 आहे, याच्यामधून किती बाहेर आला, 2 बाहेर आला. इथे 5 5 आहे, याच्यामधून पण काय होईल, 1 5 तुमचा त्या ठिकाणी काय होईल, बाहेर येऊन जाईल. कारण की बघा 2 2च्या जोड्या आहेत, जर एखादी जोडी शिल्लक आली असती इथे आणि याची जोडी मॅच नसती झाली तर हा परफेक्ट स्क्वेअर नसता. कळतं तुम्हाला. मग याच्यासाठी महत्वाची गोष्ट काय, जोही नंबर असेल त्याचा प्राईम फॅक्टरायझेशन पाडायचं, ज्या 2 2च्या जोड्या येतील त्यामधून एक एक बाहेर घ्यायचं. मग इथे 2 आला, 2 आला, 2 आला, जे नंबर तुम्ही 2 मधून एक एक बाहेर घेतले त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 गुणिला 2 गुणिला 5, 5 दुनी 10, 10 दुनी 20. म्हणजे हा जो नंबर आहे या नंबरचा हा स्क्वेअर आहे आणि या नंबरचं हे काय तुमचं वर्गमूळ आहे. त्या नंबरचा जो वर्ग आहे, या नंबरचं काय ते वर्गमूळ आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणता जरी मोठ्यात मोठा जरी नंबर दिलेला असलं तर त्याचे फॅक्टर पडून त्याच्यामधून तुम्ही तो कोणत्या नंबरचा वर्ग आहे हे काढू शकता. याला म्हणत असं प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. मूळ संख्येनं त्या नंबरला भागणे आणि त्याच्यामधून आलेले जे तुकडे असतात ते जोडायचे, त्यामधून तुम्हाला काय भेटेल त्या ठिकाणी तो कोणत्या नंबरचा वर्ग आहे त्याचं वर्गमूळ तुम्हाला भेटून जाईल. तसंच आता 1000 आहे, त्याचं काढू आपण बघा.
1000चा वर्गमूळ काय होईल? तुम्ही 2 जर भागितलं किती येईल रे? 500. 500 ला 2 भागितलं किती येईल? 250. आता 250 0 शेवट असल्यामुळे परत 2 भागिले किती? 125. 5 आणि 2 7 1 8. 8 असल्यामुळे इथे शेवटी 5 आहे. 2 भाग जातो का? नाही जात. कसोटी माहिती आहे तुम्हाला. मग 3 जाईल का? नाही जाणार. 5 ने भाग जाईल. 5 न जर भाग दिला तुम्ही तर किती येईल इथे? 25. 25 ला जर 5 ने भाग दिला तर किती येईल तुमचं? 5. 5 ला 5 ने भागितलं किती येईल? 1. आता 1 आला म्हणजे हे तुमचं प्राईम फॅक्टरायझेशन पडलेलं आहे. आता आपण याचं काय काढत आहे? स्क्वेअर रूट म्हणजे 2 2च्या जोड्या लावायच्या. 2 2 दोन्ही ठिकाणी सारखा आहे म्हणजे इथून बाहेर आलं 2. या ठिकाणी एक मिनिट, 2 न भागितलं याला 250 आला. 250 2 न भागितलं 125 आला. 5 ने भागितलं. बरोबर आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे 2 आले, या ठिकाणी 5 आले, इथे 5 आले. आता तुम्हाला माहिती आहे इथे जर हे 2 नंबर शिल्लक आले, एक ध्यान ठेवा, इथं 2 पद्धती असतात की एखादा नंबर जर असेल तर त्याचा तुम्हाला समजा 1000 आहे, तुम्हाला माहिती आहे 10चा वर्ग किती रे? 100 आहे. पण 100चा जर तुम्ही वर्ग केला तर 10,000 आहे ना? 1000 आहे का? नाही. मग 1000 परफेक्ट स्क्वेअर आहे तुमचा नाही. हे कशावरून कळतं? ज्या वेळेस आपल्या इथे 2 2च्या जोड्या नाही लागल्या तर इथं 2ची जोडी आहे, इथे 2ची जोडी, इथे 2ची जोडी लागली का तुमची? नाही लागली ना. जर कदाचित इथं 5 सोबत 5 असता आणि या 2 सोबत 2 असतात, इथून 2 बाहेर आला असता, या ठिकाणी किती बाहेर आला असतं? 5. 5 2 10, 10 2 20, 20 पंच 100 म्हणजे हा 10,000 झाला असता. तर 10,000 कितीचा वर्ग आहे तुमचा? 100चा वर्ग किती आहे? 10,000. पण इथे हे होते का? नसल्यामुळे याला जोडी भेटली नाही, त्याच्यामुळे हा परफेक्ट स्क्वेअर आहे का? नाही. जर भेटतील त्याच वेळेस परफेक्ट स्क्वेअर असेल. आता कोणता दुसरा एखादा नंबर मला परफेक्ट स्क्वेअर नंबर घेतला आपण समजा 625 हा नंबर आहे तुमचा. किती? 625. माहित आहे तुम्हाला तो 25चा वर्ग आहे. पण तो त्याचा वर्गमूळ कशा पद्धतीने काढू शकतो आपण? पाठ नसलेले असले तरी बघा, तुम्हाला माहिती लास्टला 5 आहे. 2 न भाग जाईल का? नाही जाणार. 3 न भाग जाण्यासाठी 5 आणि 2 7, 7 आणि 6 13 म्हणजे 3 न पण नाही जाणार. पहिला 5 ने ज्यावेळेस तुम्ही याला भाग देता तर कशा पद्धतीने भाग द्यायचं बघा. इथे 6 आहे, 5 इथं 5, 6 पेक्षा लहान आलं त्याच्यात मोजा होईल. 7 आणि 5 घेऊन उरला 1. किती झालं तिथं? 1 आला तुमचा. त्याच्यानंतर इथं 1 आणि 2 12 झाले. 5 दोन्ही किती होईल? 10 होईल ना. इथे झाले 12, 12तून 10 गेले उरले 2, इथे झाले 25, 5 5 25 म्हणजे 25 125 गुणिले 5 जर केलं तर 625 येते. आता शेवटचा नंबर 5 आहे म्हणजे याला परत तुम्ही 5 ने भागू शकता. 5 ने जर भागितलं 1 ला 5 ने भागू शकतो आपण? नाही. ते झाले 12. 12 ला जर 5 ने भागायचं असेल तर 5 3 15, 15 मोठं होतं, लहान 10 येतं, 5 गुणी 10 म्हणजे 5 गुणी 10 येतं. मग इथं 12 आहे, 12तून 10 गेले 2 उरले, 2 आणि हे 5 किती झाले? 25, 5 5 25. मग आता हे 25 आहे, 25 ला 5 ने भागितलं किती येईल तुमचं? 5. 5 ला 5 ने भागितलं किती येईल तुमचं? 1 येईल. मग आता तुम्ही बघू शकता हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे किंवा याचं स्क्वेअर रूट काय आहे? वर्गमूळ. इथे 5 5 जोडी आहे, इथे आलं 5, इथे पण 5 5 ची जोडी आहे, इथून काय आलं? येईल तुमचं 5 येईल. तुम्ही अशा पद्धतीने हे काढू शकता. 5 5 25 म्हणजे या 25चा वर्ग किती आहे? 625 आणि 625चा वर्गमूळ किती होईल तुमचा? 25. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही नंबरचं काय काढू शकता? यामध्ये वर्गमूळ काढू शकता. याला म्हणतात प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. की 2 2च्या जर जोड्या आल्या तर त्यापैकी एक एक जोडी तुम्ही बाहेर घ्यायची आणि तिथून त्या ठिकाणी काय पडतील? त्याचे फॅक्टर पडतील. या पद्धतीने तुम्ही एखादा नंबर जर दिलेला असेल तर त्याची काय करू शकता? त्या ठिकाणी प्राईम फॅक्टर काढू शकता. समजलं असेल सर्वांना? कोणता जरी नंबर घेतला तर कशा पद्धतीने, तर समजलं सर्वांना? सोपा अजून एखादं उदाहरण घेऊ. समजा कोणता 81 हा नंबर आहे, तर 1 न भाग जाईल का? नाही जाणार. 2 न जाईल का? नाही जाणार. 3 न जाईल कारण 8 आणि 1 9 आहे. 3 न जर तुम्ही याला भाग दिला तर किती होईल? इथं 3 त्रिक 9 होत आहे. 3 दोन्ही 6 होईल. 2 उरले इथे गेले 21, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 7 आणि 2 9 आहे म्हणजे परत 3 न भाग जाईल. किती येईल इथे? 9 येईल. 9 ने परत 3 न भाग जाईल, किती येईल? 3 ला 3 ने भागितलं किती येईल? 1 येईल. म्हणजे ही जोडी आहे तुमची. या जोडीला 1 बाहेर केला 3, या जोडीला 1 बाहेर केला 3, 3 3 त्रिक 9. 9चा वर्ग किती रे? 81. कोणत्याही वर्गासाठी, कोणत्याही याच्यासाठी बघा तुम्ही 64. तुम्हाला माहिती 8चा वर्ग आहे. पण कशा पद्धतीने आपण त्याचा वर्गमूळ काढू शकतो? 64 ला जर समजा तुम्ही 2 न भागितलं किती येईल? 32. 32 ला 2 न भागितलं किती येईल? 16. 16 ला 2 न भागितलं किती येईल? 8. 8 ला 2 न भागितलं किती येईल? 4. 4 ला 2 न भागितलं किती येईल? 2. 2 ला 2 न भागितलं किती येईल? 1. आता तुम्ही बघू शकता या जोडीतून 1 आला 2 बाहेर, या जोडीमधून 2 बाहेर आला,
या जोडीमध्ये किती बाहेर आला? 2 आला. 2 दुनी 4, 4 दुनी 8, म्हणजे हा 8चा वर्ग आहे आणि याचा वर्ग आहे किती? 8. या मेथड मध्ये प्राइम फॅक्टरायझेशन मेथड होतं असतो मित्र. हीच मेथड तुम्ही यूज करा, कारण की याच्यामध्ये असं असतं की एखादा जर नंबर दिलेला आहे तुम्हाला समजा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला, एक नंबर दिलेला आहे आणि प्रश्न विचारला की या नंबरला जर तुम्ही कोणत्या नंबरनं मल्टिप्लाय केलं तर तो परफेक्ट स्क्वेअर बनेल. म्हणजे बघा, एखादा नंबर दिलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन विचारतात पोलीस भरतीमध्ये की या नंबरला कोणत्या नंबरनं गुणाकार केला तर हा परफेक्ट स्क्वेअर बनतो. काय बनतो? परफेक्ट स्क्वेअर बनतो. मग एक नंबर दिला 300, कोणता आहे? 300. 300 कोणत्या नंबरचा वर्ग आहे का रे? नाही ना. मग आता तुम्हाला बघायचं की त्या 300 कोणत्या नंबरनं गुणाकार केला तर तो परफेक्ट स्क्वेअर बनतो. तर ते काढण्यासाठी पण ही मेथड यूज होते, प्राइम फॅक्टरायझेशन. कशी बघा, ज्यावेळेस वर्ग याचं बघायचं कोणत्या नंबरचा स्क्वेअर येईल मल्टिप्लाय केलं, त्यावेळेस काय 300 ला 2 ला भागिलं किती येईल? 150. 150 ला 2 ला भागिलं किती येईल? 75. 75 7 आणि 5 12 म्हणजे 3 ने भागला येईल. 3 ने भागितल्याच्या नंतर येईल 25. 25 ला 5 ने भागितल्यावर किती येईल? 5. 5 ला 5 ने भागितल्यावर किती येईल? 1. मग आता बघायचं इथे 1 आलं. 25. 25 ला 5 ने भागितलं 5 आले. 5 ला 5 ने भागितलं. आता तुम्ही बघू शकता कोणत्या नंबरने याला मल्टिप्लाय केल्यावर बनेल. 2 ची जोडी आहे, 2 बाहेर आले. किती बाहेर आले? 2 बाहेर आले. इथे 5 ची पण जोडी आहे, किती बाहेर आले? ते 5 आले. पण हा जो 3 या जोडी आहे का? नाही ना. परफेक्ट स्क्वेअर कधी बनतो? ज्यावेळेस 2 जोड्या असतात. जसं अगोदर आपण सगळ्या नंबर मध्ये बघितलं होतं, तसं इथे जोडी आहे का? याला जोडी नाही. जोडी जर नसेल तर जोडी जर घ्यायची असेल तर किती मल्टिप्लाय करावं लागेल? इथे 3 ने करावं लागेल ना. मग हा 300 जो आहे त्याला जर तुम्ही 3 ने गुणाकार केले तर 900. 900 कितीचा वर्ग आहे? 30चा वर्ग आहे. 900 कितीचा वर्ग आहे? 30चा. कसा आहे बघा, 2 2 आहे, 2 बाहेर काढला. 3 3 पैकी 3 बाहेर काढा. इथे 5 5 3 15 15 दुनी 30. 30चा वर्ग किती आहे? 900. आणि 900चं वर्गमूळ किती आहे? 30. म्हणजे आपण काय केलं, कोणत्या नंबरला मल्टिप्लाय करायचं हे पण आपल्याला या उदाहरणात तो समजलं असेल तुम्हाला. परत एक एक्झाम्पल घेऊ. समजा 200 नंबर आहे, तर या नंबरला असा कोणता नंबर आहे त्या नंबरनं जर गुणाकार केला तुम्ही, त्या नंबरनं त्याला गुणाकार केला तर तो परफेक्ट स्क्वेअर नंबर बनतो. कसा बघायचा? 200 आहे, त्याला जर 2 ने भागितलं किती येईल? 100. त्याला परत 2 ने भागितलं किती येईल? 50. 2 ने भागितलं किती येईल? 25. 5 ने भागितलं किती येईल? 5. 5 ने 5 ने भागितलं किती येईल? 1. एक जोडी आहे, 2 जोडी आहे, एक जोडी कमी आहे. किती जोडी? एक जोडी कमी. मग याला कोणत्या नंबरला गुणायचं? 2 ने जर गुणलं तर हे परफेक्ट स्क्वेअर बनतो. 200 2 ने भागितलं 400 कितीचा वर्ग आहे? 20चा वर्ग आहे. कसा? इथून 2 आलं, या ठिकाणी 2, या ठिकाणी 5. 5 2 10, 10 2 20. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. परत इथे उदाहरण असं विचारू शकता, 200 नंबर आहे, त्या नंबरला कोणत्या नंबरनं भागितलं तुम्ही, म्हणजे कोणत्या नंबरनं त्याला डिवाइड केलं तर तुमचा काय येईल? त्या ठिकाणी परफेक्ट स्क्वेअर येईल. मग आता हा शिल्लक आहे, खालचे 2 चे जोड आहे, हा नंबर काय आहे? शिल्लक. मग हे तुम्हाला काढून टाकायचं असेल तर या नंबरला किती भागायला लागेल? 2 ने भागायला लागेल. 200 जर 2 ने भागितलं तर किती येतं? 100. तर हा जो 100 आहे हा परफेक्ट स्क्वेअर आहे कितीचा? 10चा. कसं देऊ शकतो आपण? हा तर डिलीट केला ना आपण, म्हणजे 2 पैकी 2 आला, या 5 पैकी 5 आला, 5 दुनी 10. तर अशा पद्धतीने आपण प्राइम फॅक्टरायझेशन काढू शकतो. तर थोडंफार चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे समजलं असेल की एखादा नंबर असेल त्याचं वर्गमूळ आपण कशा पद्धतीने काढू शकतो. तर याचं थोडंसं 1-2 क्वेश्चन घेऊन तुम्ही सराव करा. सराव करता वेळेस तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, जो ही नंबर आहे 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 11 आहे, या नंबरला त्या नंबरला भागून पाहायचं. भागितल्याच्या नंतर 2 च्या जोड्या आल्या पाहिजेत. अशा 2 2 असेल तर 2 च्या जोड्या आल्या पाहिजेत. 3 3 असेल तर जोड्या आल्या पाहिजेत. 5 5 असेल तर जोड्या आल्या पाहिजेत. त्याचे प्राइम फॅक्टर इथून एक एक नंबर तिथला बाहेर घ्यायचा. जे नंबर बाहेर येतील त्याचा गुणाकार करायचा, तो असेल त्या नंबरचा वर्गमूळ. मग अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तर तुम्ही तुमच्या मनात 2-3 एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करून पहा. तसेच परत आपण 1-2 याच्यावरची एक्झाम्पल बघू. आणि जर एखादा नंबर असेल तर त्याचं तुम्हाला घनमूळ जरी काढायचं असेल तर ते कशा पद्धतीने काढू शकतो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. पण काळजीपूर्वक सांगत आहे, ही जी पद्धत तुम्ही समजून घ्या, याच्यामध्ये जास्त अवघड काहीच नाही मित्र. 2 3 4 5 7 हे जे नंबर आहेत या नंबरला त्याला भागायचं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण पोलीस भरतीचे किती मुलं पाहिले तर त्यांना प्लस मायनस येत नाही. मी स्वतः शिकवलेलं आहे. किती चुका करता, किती मॅथ हे तुमचं म्हणजे असा गळ्यामध्ये गुंतलेली हड्डी असते पोलीस भरतीमध्ये, त्याच्यामुळे ती काढणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्यासाठी मॅथ चांगल्या पद्धतीने शिकणं हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तर गणित चांगल्या पद्धतीने शिकायचं असेल तर तुम्हाला एवढं ध्यान ठेवा
जी गोष्ट तुम्हाला सोपी वाटत असेल ती कधीच पेपरात येत नाही, जी तुमच्या डोक्याला ताण देते ती गोष्ट पेपरात येत असते. त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं आणि हे चांगल्या पद्धतीने शिकून घ्या, कारण हे तुमच्या सगळ्या गोष्टीमध्ये कामी पडणार आहे. याच्यामधून जे तुमचा चुकायचा रेट असतो तो कमी पद्धतीनं चुकेल. वाटलंच तर हे लेक्चर झाल्याच्या नंतर परत आपण एक लेक्चर सोप्या पद्धतीने याच्यावर अजून घेऊ. या लेक्चर तुम्ही बघा आणि तुमचे जे मित्र असतील त्यांना फॉरवर्ड करा आणि त्यांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्र.